विचार करूया. अचानक एका सेकंदात पृथ्वी फिरणं थांबली तर काय होईल? भयंकर वाटतंय ना? जीवसृष्टी वाचेल का, की सगळं एका क्षणात उद्ध्वस्त होईल? चला, या भयानक शक्यतेचं विश्लेषण करूया. सध्या आपली पृथ्वी 1670 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका प्रचंड वेगाने सतत फिरत आहे. पण विचार करा, हाच वेग अचानक शून्यावर आला तर? ब्रेक लावल्यासारखं. काय प्रलय येईल? सगळ्यात मोठा विलन ठरेल मोमेंटम, म्हणजेच गती. पृथ्वी थांबेल, पण आपण त्याच वेगाने पुढे फेकले जाऊ. लगेचच विध्वंस सुरू होईल. इमारती, गाड्या आणि माणसंही. सगळं काही एखाद्या गोळीसारखं पुढे भिरकावलं जाईल. आणि तेही चक्क 1000 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने. कल्पना करा, सगळीकडे फक्त हाहाकार असेल. जमिनीचं तर नुकसान होईलच, पण समुद्राचं पाणीही शांत राहणार नाही. ते रौद्र रूप धारण करेल. पृथ्वी थांबताच महाकाय सुनामी लाटा उसळतील. बघता बघता संपूर्ण शहरांच्या शहरं पाण्याखाली कायमची गडप होतील. आणि धक्कादायक म्हणजे हवा थांबणार नाही. पृथ्वीभोवतीचं वातावरण त्याच वेगाने पुढे गोल फिरतच राहील. 1000 किलोमीटर प्रति तासाचा हा वाऱ्याचा वेग उरलेलं सगळं काही अक्षरशः मुळासकट उपटून फेकून देईल. या विध्वंसानंतर आपल्या ओळखीचं दिवस आणि रात्रीचं चक्रही पूर्णपणे आणि कायमचं थांबून जाईल. पृथ्वीच्या एका बाजूला कायमची जळजळीत उष्णता असेल, तर दुसऱ्या बाजूला फक्त अंधार आणि गोठवणारी थंडी. आता इथे एक मोठा प्रश्न पडतो. एवढं सगळं झाल्यावर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नाहीसं होईल का? सुदैवाने तसं होणार नाही. सेंट्रिफ्युगल प्रभाव गेल्याने थोडा फरक नक्कीच पडेल, पण गुरुत्वाकर्षण टिकून राहील. पण याचा अंतिम निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. पृथ्वी फिरणं थांबली तर आपल्या जीवसृष्टीचा संपूर्ण अंत निश्चित आहे. म्हणूनच आपण खूप नशिबान आहोत. हे सगळं जीवन केवळ पृथ्वीच्या सतत फिरण्यावरच अवलंबून आहे. खरे ना?